मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम चा आजचा म्हणजेच 18 ऑक्टोबरचा भाग एकदम धमाकेदार दाखवला आहे. म्हणजे मानिनीने काव्याला पारची बायको आणि तिची सून म्हणून तर ॲक्सेप्ट केलेलंच आहे, पण जीवालाही आनंद निवास कसा परत घ्यावा या गोष्टीचा मार्ग सापडला आहे. तर एपिसोडची सुरुवात त्यांनी पार्थपासून केली आहे. पार्थला त्याच्या रूममध्ये आणून ठेवतात आणि रम्या म्हणते, पार्थ आता तू इथेच आराम करायचा आहेस, ऑफिसचं कसलंही टेन्शन घेऊ नकोस हां. मी इथेच तुझ्या शेजारी बसून वर्क फ्रॉम होम बघेन, म्हणजे मला तुला काय हवं नको ते बघता येईल, सिनेमन कॉफी देता येईल, हो ना. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही रम्या, ऑफिसला जावं लागेल. तेव्हा रम्या म्हणते, अरे पण तू महत्त्वाचा, असं म्हणत म्हणत रम्या थांबते. अरे पण सगळ्यांसाठी तू महत्त्वाचा आहेस ना, असं रम्या म्हणते आणि थांबते. तेवढ्यात मानिनीला रम्याचं इंटेन्शन कळतं. ती म्हणते, अगं रम्या, मी कशाला आहे, मी करेन ना पारची काळजी. तसेही माझ्यासाठी माझी मुलं आणि माझा नवरा हेच माझं ऑफिस आहे आणि माझ्या या राज्यात मीच बॉस आणि मीच क्लायंट आहे. मानिनीने असा टोमणा मारल्यानंतर रम्या शांत बसते. पार्थ लगेच म्हणतो, बाबा, आईचं असं क्यूट बोलणं ऐकलं ना की मग वाटतं की हां, आपण आता घरी आलोय. नाहीतर ते दवाखाना, ते हॉस्पिटल, आजारपण ह्या सगळ्या गोष्टी नको वाटतात. तेवढ्या तिथे काव्य आणि नंदिनी येतात. विक्रम लगेच काव्याला जागा देतात आणि म्हणतात, अगं बस बस बस, बायको शेजारी बसल्यावर ह्याला जरा बरं वाटेल, बस बस म्हणून स्वतः उठतात आणि काव्याला तिथे बसायला सांगतात. काव्याही आग्रह खातीर तिथे बसते आणि ती बरोबर मानिनी समोरच बसते. विक्रम लगेच म्हणतात, काव्या, तू जे काय केलंयस ना ते खरंच कौतुकास्पद आहे. अगं तुझ्या जीवाची पर्वा न करता तू कसं केलंस हे, तुझा तर या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही ना. तेव्हा काव्या म्हणते, पण मानिनी काकूंचा आहे ना, आणि आता देशमुख बरे झालेत, त्यांच्या जीवासाठी ही एवढीशी जखम काहीच नाही. असं बोलत बोलत काव्या चोरून मानिनीकडे बघते. तेव्हा विक्रम म्हणतात, हो ते बरोबर आहे, आमच्या देशमुखांच्या पुरुषांना आगीपासून धोका आहे असं आमच्या पत्रिकेत तर लिहिलेलंच आहे, तुम्हाला माहीतच असेल. आधी मानिनीने, नंतर नंदिनीने आणि आता तू देशमुखांची एकनिष्ठ सून असल्याचं सिद्ध केलेलं आहे तुम्ही आता. खरंच काव्या, तू जे काही केलंयस ना त्याचा मला खूप 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 अभिमान आहे. विक्रम असं म्हणतात हे कळल्यानंतर रम्या आणि वसू आत्या एकमेकींकडे बघतच थांबतात. तेवढ्यात नंदिनी म्हणते, काव्या, पारची पथ्य तुला सगळे माहिती असतील ना. तेव्हा काव्या म्हणते नंदिनीला, हो ना, सगळे माहिती आहेत, सांगितले डॉक्टरनी, मी तुला थोड्या वेळाने एक्सप्लेन करते. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही नको, तुला माहिती आहेत ना. मग झालं, आता पार्थना काय हवं नको ते सगळं तुलाच बघायचंय ना. नंदिनीने असं म्हटल्यानंतर काव्या चोरून मानिनीकडे बघते आणि नंदिनीला म्हणते, नाही नको, मला परत गेस्ट रूममध्ये जावं लागेल ना, तसाही स्टडी करायचा आहे खूप, जाते मी, असं म्हणून काव्या उठून जात असते. तेवढ्यात मानिनी तिला थांबवते आणि म्हणते, थांब काव्या, स्टडी नंतर कर, आता थोडा वेळ पार्थजवळ बसलीस तर चालेल. मानिनीने असं म्हटल्यानंतर पार्थला तर आनंद होतोच, पण विक्रम आणि नंदिनीलाही खूप आनंद होतो. विक्रम लगेच काव्याला म्हणतो, ये 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 काव्या, बस बस, इथं पारजवळ बस. आणि काव्या पारजवळ बसल्यानंतर लगेच विक्रम म्हणतात, बघ बघ, बायकोजवळ बसल्यावर हिचा चेहरा कसा खुललाय ते. चल मानिनी, आता नवऱ्याची काळजी घ्यायला बायको आहे, त्या दोघांना बोलू दे, आराम करू दे, आपण जाऊया त्या. असं म्हणून विक्रम आणि मानिनी तिथून निघून जातात. काव्या परत आपल्या रूममध्ये आली आहे या विचाराने पार्थचा आनंद तर गगनातच मावत नसतो.